बातमीने सुरुवात करूयात। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर आता त्या मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय। त्यांच्या घरावर आता बुलडोजर कारवाई करण्यात येणार आहे। ज्या घरात निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलं असल्याची नोटीस महापालिकेकडून देण्यात आली आहे। 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा देखील महापालिकेकडून देण्यात आला। त्याचबरोबर त्यांचं नारेगाव परिसरातील दुसरं राहतं घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसलाही अतिक्रमण केल्यासंदर्भातली नोटीस बजावण्यात आली आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात आश्रित होती आणि त्यामुळे मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केलंय। त्या मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिला आणि त्यांच्या घरावर आता बुलडोजर चालणार आहे। ज्या घरात निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलंय आणि त्या घराला महापालिकेने नोटीस दिली आहे। त्यामुळे नरेगावमधील त्यांचं राहतं घर असेल ते अतिक्रमण करून बांधण्यात आल्याची नोटीस जी आहे ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतीन खान यांना बजावलेली। याच घरात निदा खान लपलेली होती, तिने आश्रय घेतलेला होता। चला, काय नेमक्या घडामोडी घडतायत छत्रपती संभाजीनगरमध्ये या सगळ्या विषयाला घेऊन याबद्दलचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या बरोबर आहेत। अविनाश, मतीन पटेल यांना काय नोटीस बजावण्यात आलेली आहे? विशाल, आपण जर बघितलं तर मी आता ज्या नारेगाव परिसरामध्ये उभा आहे ते कैसर कॅम्पमध्ये, त्याच कैसर कॅम्पच्या याच घरामध्ये मतीन पटेल याचंच हे घर आहे आणि त्याने निदा खानला याच घरामध्ये लपवून ठेवलेलं होतं। म्हणजे 4 दिवस ती याच घरामध्ये होती। तिचे आई, वडील, भाऊ आणि मावशी देखील तिच्यासोबत होती आणि याच ठिकाणाहून नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी तिला अटक केली आहे। मात्र ज्या नगरसेवक मतीन पटेलने तिला या घरामध्ये ठेवलं होतं त्याच मतीन पटेलला आता महानगरपालिकेचा दणका आपल्याला पाहायला मिळतोय। महानगरपालिकेने मतीन पटेल यांच्या याच घरावर एक नोटीस लावलेली आहे। त्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे 20 बाय 30 फूट जे बांधकाम या घराचं झालेलं आहे ते अनधिकृत बांधकाम आहे, विना परवानगी हे बांधकाम आहे, त्यामुळं आम्ही तुमचं घर पाडू का नाही, त्याच्यावर का कारवाई करू नये असं देखील नोटीसमध्ये म्हटलं आहे। त्यासोबतच आता जर नोटीस लावल्यापासून 3 दिवसामध्ये तुम्ही कुठलंही उत्तर दिलं नाही किंवा नोटीसला उत्तर नाही दिलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। कुठलीही स्पष्टता न घेता ती कारवाई होईल। 3 दिवसाचा वेळ मतीन पटेलला दिलेला आहे, त्यामुळं आता या 3 दिवसात मतीन पटेल महानगरपालिकेला काय उत्तर देतात, या नोटीसला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। मात्र आता नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी जी आहे निदा खान, या निदा खानला अटक केल्याच्या नंतर आणि मतीन पटेलने आश्रय दिल्याच्या नंतर आता महानगरपालिकेने मतीन पटेलवर केलेली ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं मतीन पटेल उत्तर काय देतात हे जरी पाहणं महत्त्वाचं असलं तरी मतीन पटेलला आता या आरोपीला आपल्या घरामध्ये ठेवणं भोवलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कारण मतीन पटेलवर महानगरपालिकेची कारवाई तर होईलच, मात्र दुसरीकडे गुन्हा देखील दाखल झालाय, त्यामुळे मतीन पटेलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। त्यासोबतच मतीन पटेलचं या परिसरामध्ये असलेलं राहतं घर आणि ऑफिसवर देखील महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम आणि विनापरवाना बांधकाम असल्याचं म्हणत नोटीस बजावल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे आता मतीन पटेल काय उत्तर देतात हे बघावं लागेल। विशाल, धन्यवाद अविनाश या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल। आता बघा, याच प्रकरणात पुढे आणखी नेमकं काय घडतंय? आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या कुटुंबियांची पोलिसांनी सखोल चौकशी केली। जवळपास 1.5 तास सुरू असलेल्या या चौकशीत निदा खान आणि तिच्या आईला समोरासमोर बसून विचारपूस करण्यात आली। तसंच तिचे आई, वडील, भाऊ आणि मावशी यांचीही चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर कुटुंबियांना पोलिसांनी सोडून दिलं।